गडचिरोलीत राहून शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी एक अतिशय भन्नाट आणि पूर्णपणे मोफत संधी चालून आलीय. आज आपण याच सुवर्णसंधीची सविस्तर माहिती घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. गडचिरोली जिल्ह्यातून महाटेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी कोणी करत आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐकायची आहे. ही कुठलीही अफवा वगैरे नाहीये हं. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेली ही अगदी अधिकृत घोषणा आहे. आज आपण याच सरकारी दस्तऐवजाचं, त्यातल्या अटी आणि नियमांचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून अर्ज करताना कुणाची काहीही चूक होऊ नये. तर सुरू करूया भाग 1 पासून, मोफत कोर्सची संधी. या उपक्रमाची उद्दिष्टे खरंच खूप भारी आहेत. इथे नुसतं मार्गदर्शन नाही, तर गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. अगदी अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. आदिवासी युवक युवतींना स्पर्धा परीक्षांच्या या शर्यतीत भक्कम साथ देणं हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे? हे निवासी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. आता या महत्त्वाच्या तारखा आणि ठिकाण अगदी नोंदवून ठेवा. हा निवासी क्रॅश कोर्स 18 मे 2026 रोजी सुरू होतोय. ठिकाण आहे इंग्लिश मीडियम स्कूल, गडचिरोली. शेवटी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचणं हीच तर यशाची पहिली पायरी असते ना. आता वळूया भाग 2 कडे. नेमका कोण अर्ज करू शकतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण अर्जाची घाई करण्यापूर्वी आपण दिलेल्या निकषांमध्ये बसतोय की नाही हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. यामुळे विनाकारण वेळ वाया जाणार नाही. पात्रतेचे अगदी 3 स्पष्ट आणि कडक निकष आहेत. पहिलं म्हणजे उमेदवार हा गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असायलाच हवा. दुसरं, उमेदवाराचा प्रवर्ग अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी असणं अनिवार्य आहे. आणि तिसरं म्हणजे आगामी महाटेट परीक्षा देण्यासाठी उमेदवार नोंदणीकृत आणि इच्छुक असावा. हे 3ही बॉक्स जर टिक होत असतील तरच पुढचा टप्पा आपल्या कामाचा आहे. चला तर मग पाहूया भाग 3, अर्ज करण्यासाठीचे 6 टप्पे. हा अर्जाचा फॉर्म अगदी सुटसुटीतपणे 6 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला गेलाय. वैयक्तिक माहितीपासून ते थेट कोर्सच्या सोयीसुविधांपर्यंत सर्व काही एका विशिष्ट क्रमाने विचारलंय. यामुळे अर्ज भरताना अजिबात गोंधळ उडणार नाही. आता यात नक्की काय काय लागणार आहे? तर वैयक्तिक आणि सामाजिक माहितीमध्ये आधार क्रमांक, एसटी जात प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जात वैधता प्रमाणपत्राची म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटीची सद्यस्थिती विचारली आहे. शैक्षणिक माहिती 10वी, 12वी, पदवी आणि डीएड किंवा बीएडचे तपशील द्यावे लागतील. टेट परीक्षेच्या माहिती जून 2026 ची परीक्षा देत आहात का, पेपर 1 देणार आहात की पेपर 2 हे स्पष्ट करायचं आहे. आणि शेवटी प्रशिक्षणासाठी माध्यम कोणतं हवंय, मराठी, हिंदी की इंग्रजी, तसंच लॅपटॉप किंवा इंटरनेटची सुविधा आहे की नाही हे सांगायचं आहे. हे सगळे तपशील हाताशी तयार ठेवले की अर्ज भरणं अगदी सोपं होऊन जाईल. आता पाहूया भाग 4, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम मुदत. अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रांबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही बरं का. 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पहिली म्हणजे आधार कार्डची प्रत आणि दुसरी जून 2026च्या महाटेट अर्जाची किमान नोंदणी पावतीची प्रत. ही पावती हेच सिद्ध करते की परीक्षा खरोखरच दिली जाणार आहे. या 2 गोष्टींशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, हे अगदी पक्क लक्षात ठेवा. आणि हो, नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरातीवरील हा QR कोड मोबाईलवरून फक्त स्कॅन करायचा आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सोयीस्कर आणि जलद झाली आहे. तरीही अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आलीच तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. थेट प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्याशी संपर्क साधता येईल किंवा atc.ngp-mh@maha.gov.in या अधिकृत ईमेलवर प्रश्न पाठवून योग्य ते मार्गदर्शन मिळवता येईल. उमेदवारांच्या मदतीसाठी शासनाने हे मार्ग खुले ठेवले आहेत. पण वेळेचं भान ठेवणं मात्र सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अधिकृत संदेश अगदी स्पष्ट आहे. लवकरात लवकर अर्ज करा, मर्यादित जागा. या कोर्ससाठीच्या जागा खरंच खूप मर्यादित आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यातून अनेक पात्र उमेदवार या मोफत संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता त्वरित नोंदणी करणं शहाणपणाचं ठरेल. शेवटी जाता जाता हा एक विचार करण्याजोगा प्रश्न.
गडचिरोलीचे आपले हे भावी शिक्षक त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी खरोखरच तयार आहेत का? जर तयारी पक्की असेल आणि सर्व निकष पूर्ण होत असतील तर त्वरित तो QR कोड स्कॅन करून आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे.